कोल्हापुरातील मुक्तसैनिक वसाहत इथल्या इरा गार्डन संकुलातील शिवाजी पाटील यांच्या बंगल्यात चोरी झाली। बंगल्यातील कपाट फोडून 6 तोळे दागिने आणि 2 लाखांची रोकड चोरट्यांनी पळवून नेली। शिवाय जाताना चोरट्यांनी बंगल्याला आग लावली। त्यामुळे बंगल्यातील फर्निचरसह प्रापंचिक साहित्याचं मोठं नुकसान झालंय। आज पहाटे घडलेल्या या खळबळजनक गुन्ह्याची शाहूपुरी पोलिसात नोंद झाली आहे। कोल्हापुरातील मुक्तसैनिक वसाहत इथल्या काटेमळ्यातील इरा गार्डन रहिवासी संकुलात 7 बंगले आणि 24 फ्लॅट आहेत। यापैकी शिवशैल्य बंगल्यात 65 वर्षीय शिवाजी पाटील हे पत्नी सीमा यांच्यासह राहतात। शिवाजी पाटील यांची पन्हाळा तालुक्यातील अरळी इथं शेती आणि घर आहे। हे दाम्पत्य बऱ्याचदा गावी जातात। शुक्रवारी पाटील दाम्पत्य गावी गेलं होतं। त्याच रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या मुक्तसैनिक वसाहतीमधील बंगल्यात चोरी केली। चोरट्यांनी तळमजल्यावरील देव्हाऱ्याजवळचं लाकडी कपाट फोडून 6 तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि 2 लाखांची रोकड लंपास केली। शिवाय जाताना चोरट्यांनी बंगल्याला आग लावली। त्यांच्या शेजारीच पार्श्वनाथ बँकेचे चेअरमन शंकर पाटील राहतात। त्यांनी बंगल्याला आग लागल्याचं पाहिलं आणि अग्निशामक दलाला कळवलं। सकाळी 7 वाजता अग्निशामक दलाचा बंब दाखल झाला आणि स्थानिक रहिवाशांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवलं। त्यानंतर बंगल्यात चोरी झाल्याचं उघड झालं। अग्निशामक दलाच्या जवानांनी शाहूपुरी पोलिसांना याबाबत माहिती दिली। त्यानंतर शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील, शाहूपुरीचे निरीक्षक संतोष डोके ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले। तसंच शिवाजी पाटील यांना चोरी आणि आगीविषयी माहिती दिल्यानंतर ते घरी परतले। चोरट्यांनी लावलेल्या आगीमुळे बंगल्यातील प्रापंचिक साहित्य, फर्निचर जळून लाखो रुपयांचं नुकसान झालंय।